हुसेन दलवाई यांच्या एका विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक जुना प्रश्न चर्चेत आलाय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलाय। तर संजय राऊत यांनीही दलवाईंच्या दाव्याला दुजोरा दिलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते का? काँग्रेस प्रवेशाबाबत दिल्लीत खरंच बैठका झाल्या होत्या का? या दाव्यांमागचं नेमकं राजकारण काय, सत्यता काय आहे आणि त्यावरून काय राजकीय प्रतिक्रिया येतात, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी। एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया। हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही। त्यांना पण आता प्रकाश जोतात राहायची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल। आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिल्यामध्ये भाजपात गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं। हुसेन दलवाईंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण तापलंय। हुसेन दलवाईंचा दावा शिवसेनेकडून फेटाळण्यात आलाय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र त्यांना काही लोकांनी विरोध केल्याचं विधान दलवाई यांनी केलं। दरम्यान त्यांच्या विधानावर शिंदेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आलाय। हुसेन दलवाईंनी प्रसिद्धीसाठी विधान केल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला। बिल्कुल सही बात है। ऐसा है कि वो उनका सब हो गया था, वो आने का तय सब हो गया था। लास्ट में सोनिया जी को मिलने के लिए जा रहे थे, तब अहमद पटेल साहब का फोन आया कि आप पहले रिजाइन करो, फिर आ जाइए, चुनाव करके आ जाइए। इसलिए वो आ नहीं पाए। मेरे ख्याल से कांग्रेस ने उस वक्त गलती की। पृथ्वीराज चौहान साहब का कहना बिल्कुल बराबर है। यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी। एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया। हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही। त्यांना पण आता प्रकाश जोतात राहायची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल। हुसेन दलवाई यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिलाय। काँग्रेस प्रवेशासंदर्भात दिल्लीत शिंदेंच्या बैठका झाल्याचं कानावर आल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। तर दुसरीकडे नाना पटोले यांनी देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असावी असं विधान केलंय। अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं। आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिल्यामध्ये भाजपात गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं। आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती। आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा। ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती। मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, त्यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल। त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं। हुसेन दलवाई यांनी पहिल्यांदाच हा दावा केला नाहीये। याआधी सुद्धा अनेक नेत्यांनी याबाबत भाष्य केलंय। मात्र हुसेन दलवाई यांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, या विधानावरून राजकारणाला उधाण आलंय। मी आहे वा राजकारणात आणि पॉलिटिक्समध्ये जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं खोटं भ्रम पसरवणारा आणि स्टंट करणारं वक्तव्य अनेक लोक समाजामध्ये करत असतात आणि हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे। विनाकारण कोणत्याही माणसाची बदनामी करून स्वतःला लाईमलाईटमध्ये आणण्याचा हा प्रकार आहे आणि मला असं वाटतं की एका रिस्पॉन्सिबल राजकारण्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि कोणाला मनात आलं तेव्हा कोणी काही बडबडते आणि त्याला विनाकारण वेड्याने महत्त्व देऊ नये। उलट अशा माणसाचा हासा करायला पाहिजे की इतके दिवस तुम्ही गुपचाप का बसले होता। एकनाथ शिंदेंबाबत दलवाईंनी केलेला दावा, त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं केलेला पलटवार। मात्र शिंदे खरंच काँग्रेसमध्ये जाणार होते का? त्यांची तशी चर्चा झाली होती का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। मात्र यानंतर ते काँग्रेसमध्ये जाणार होते, या चर्चांनी मात्र चांगलीच हवा पकडली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।